एका अर्थी हा विषय आहे ह्या सिनेमाचा ट्रान्सफॉर्मेशन. मी जसं म्हणालो तसं तो अनेक पातळ्यांवरती आहे. तुम्ही जर ह्याचे ट्रेलर्स बघितले असतील तर आमची एक व्हॅन आहे त्याच्यामध्ये, जी जुनी आधी दिसते आणि नंतर नवीन दिसते ती व्हॅन. तर त्या व्हॅनमध्ये जो बदल आहे, जो आतनं बदल आहे निरंजनच्या कॅरेक्टरमधला, त्यापैकीच एक गोष्ट हे तुम्ही जे आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणता त्याचं बाह्य रूपातलं ते आहे. वैयक्तिकरित्या जर म्हणायचं झालं तर हे खूप हँड इन हँड गेलंय असं मला वाटतं. कारण गेल्या 2-3 वर्षात मी माझ्या अभिनयाच्या शैलीमध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न करतोय. प्रेमाची गोष्टमध्ये त्याचं साधारण थोडंसं एक प्रयत्न होता. ह्याच्यामध्ये तो एका अर्थाने जरा पुढचा प्रवास आहे. त्याच पद्धतीनं मी माझ्या स्वतःमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये करतो आहे. कशा कशात तर ते माझ्या विचारांमध्ये आहे, माझ्या कपड्यांमध्ये आहे, मी ऐकणाऱ्या संगीतामध्ये आहे, मी वाचणाऱ्या पुस्तकांमध्ये आहे, ज्या माझ्या ठाम समजुती आहेत त्याबरोबर आहेत की नाही हे तपासून पाहण्यामध्ये आहे. ह्या बाबतीत गांधीजी माझे अत्यंत आदर्श आहेत की जे म्हणायचे की माझी जर 2 विधानं असतील आणि ती परस्पर विरोधी असतील तर नंतरचं विधान बघा, तारीख बघा आधी कुठलं विधान आहे ते, आणि नंतरच्या तारखेचं विधान आहे ते खरं माना. इतका प्रवाहीपणा जर माणसात एवढ्या उघडपणे असेल तर मला असं वाटतं की तो माणूस खरा जिवंत माणूस. नाहीतर मग जसा जन्मला तसाच मेला त्या माणसाला काय अर्थ नाही फारसा. तर हे मी माझ्यात स्वतःत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत असेल की काही काही वेळेला ना पुस्तकं आपल्याला भेटतात ऍक्सिडेंटली. आपलं काहीतरी मनात चालू असतं आणि खटकन एखादं पुस्तक आपल्याला अचानक सापडतं कुठेतरी आणि तुमच्या असं लक्षात येतं की अरे मी ह्याचाच विचार करत होतो आणि तुमचं ते बदलून टाकतं. तसं सिनेमांच्या बाबतीत होतं. सगळ्या नाही, काही. हॅपी जर्नीच्या बाबतीत तसं झालं. नेमका असं काहीतरी स्वतः विचार करायला आणि हॅपी जर्नी सारखा सिनेमा यायला की जिथे मी निळे बूट, हिरवा टी शर्ट आणि त्याच्यावरती जॅकेट, गॉगल हा ह्या पद्धतीचा हे सगळं घालणं अपेक्षित होतं आणि अत्यंत एस्थेटिकली मॉडर्न एस्थेटिक ज्याला आपण एस्थेटिक्स ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांनी ते घालणं आवश्यक होतं. आणि हे आता अंगावर वागवायचं म्हटल्यानंतर ते ऍक्सेप्ट करणं मानसिकरित्या ही पहिली गोष्ट आहे कुठल्याही नटासाठी. आणि त्याच्यामध्ये प्रचंड मदत सचिनची झाली. त्यांनी मला काही सिनेमे बघायला सांगितले, त्यांनी मला म्युझिक ऐकायला सांगितलं, काही काही कपडे अर्थातच आधी देऊन आमच्या अमित देवेकरनी वगैरे ती मला प्रॅक्टिस करायला सांगितली. आणि हळूहळू करत ते माझे व्हायला लागले. ते इतके माझे व्हायला लागले की मी आता सिनेमा व्यतिरिक्त सुद्धा काय घालतोय ते तुम्ही बघताच आहात. तर माझ्या पटकथेचा विषय हाच माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, आतलं आणि बाहेरचं. ते करताना आता जगभरात मी माणूस म्हणून जे प्रवास केलेत, मी अनेक देशांमध्ये जातो, भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आणि शहरामध्ये फिरतो, त्यांनी माझी सौंदर्यदृष्टी तयार होते आणि ती मला परत येऊन माझ्या सिनेमा अत्यंत एनरिच्ड असावा असं वाटतं. छोटंसं उदाहरण, नुसते माणसांचे कपडेच असं नाही, तर हे भाऊ बहीण ज्या गाडीमध्ये प्रवास करतात हॅपी जर्नीत, तो अमेरिकन पद्धतीचा होम कॅराव्हॅन आहे. त्याच्यामध्ये फ्रीज आहे, त्याच्यामध्ये कपड्यांचं कपाट आहे, त्याच्यामध्ये हॉटप्लेट आहे ज्याच्यावरती ती स्वयंपाक करत असते. आणि एखाद्या युरोपमधल्या माणसाला जर म्हटलं की ओ असं आहे आमच्या सिनेमात, तर तो म्हणाला हा ठीक आहे, पण ते सगळेच जण करतात. पण माझ्या समाजामध्ये हे एक स्वप्नवत सुंदर गोष्ट आहे. मी माझ्या प्रेक्षकाला ती का नाही द्यायची? आता मी कॉन्फिडंट आहे, मी समृद्ध आहे, मी आनंदी आहे आणि तो आनंद मला माझ्या सिनेमातनं शेअर केला गेला पाहिजे. तो नुसता बजेटनी होणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासू वृत्ती लागते, तुमचा इतर संस्कृतींशी परिचय असावा लागतो आणि दुसरं अडॅप्टेशनची क्वालिटी तुमच्या टीममध्ये असावी लागते. म्हणजे एखादी गोष्ट, माझे दोन्ही डिझायनर्स या फिल्ममध्ये, मी 3 लोकांची खरं म्हणजे नावं घेईन व्हिज्युअल डिझायनर्समध्ये. एक अमित दिवेकर ज्यांनी कॉस्ट्युम्स केलेत, संतोष गायके ज्यांनी या सगळ्यांचे मेकअप्स आणि लुक्स डिझाईन केलेत, आणि तेजस मोडक जे प्रोडक्शन डिझायनर आहेत ज्यांनी तो कॅराव्हॅन उभा केला आहे, घराची रचना तयार केली आहे. त्या तिघांचं इंटरनल अंडरस्टँडिंग आणि एखादी गोष्ट बटबटीत आणि उसनी न वाटता पूर्ण मराठी वाटेल. मी कधीही मराठीपणापासून 1 इंच लांब गेलो नाहीये ही फिल्म करताना, आणि त्यामुळे ही हिंदी सिनेमाची कॉपी न करता केलेली ग्लॅमरस फिल्म आहे असं मला वाटतं.